अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुबीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण वेगळ्या गोष्टीवर बोलणार आहोत, म्हणजे तुमच्या नावाचं पहिलं अक्षर आहे ना, ते पहिलं अक्षर तुमच्या जीवनामध्ये काय आहे ना, तुमच्या जीवनामध्ये काय गुपित दडलेलं आहे हे सर्व स्पष्ट होणार आहे। म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार अशी एक विद्या आहे ना, ज्याच्या मदतीनं आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव समजू शकतो। हीच एक विद्या म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घेणं। म्हणजे एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी आपल्याला त्याच्याशी एकदा तरी भेटणं गरजेचं आहे। आपण कोणालाही न भेटता त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेणं कठीण असतं। हे आहे ना, एखाद्याच्या सामाजिक आणि सामान्य पैलूमध्ये येतं। पण ज्योतिषशास्त्रामध्ये अशी एक पद्धत आहे ना, जी वापरून आपले व्यक्तीचं व्यक्तिमत्व समजू शकतो। आज आपण आहेत ना, तेच पाहणार आहोत की आपल्या नावाच्या सुरुवातीच्या इंग्रजी अक्षरावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय काय सांगता येतं ना। पण त्या अगोदर तुम्हाला वाटत असेल ना की लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर व्हावी, सद्गुरू आईची कृपा तुमच्यावर व्हावी, तर नामस्मरणाला कधी विसरू नका। नामस्मरण तुमच्या जीवनामध्ये निरंतर घडू दे। बघा, आपण पाहूया, पहिला अक्षर म्हणजे इंग्रजी अक्षर हे लोक आहेत ना, हे लोक भरपूर मेहनती असतात, भरपूर संयमी असतात। त्यांचं व्यक्तिमत्व आहे ना, खूप आकर्षक सुद्धा असतं। त्यांना स्वतःमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सामावून घेण्याची विलक्षण क्षमता असते। त्यांना वेगळं काहीतरी आवडतं आणि ते स्वतःही गर्दीमध्ये वेगळं दिसायला आवडतात। ते आपल्या करिअरमध्ये आहेत ना, करिअरच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करतात आणि आपलं ध्येय गाठण्याशिवाय कधीच थांबत नाही। प्रेमाच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडेसे अंतर ठेवतात, पण जेव्हा ते कोणावर प्रेम करतात ना, तेव्हा त्या नात्याला फार महत्त्व देतात। असे लोक धाडशी सुद्धा असतात। त्यांच्यातील कमतरता म्हणजे ते स्वभावाने थोडे रागीट असू शकतात। आता दुसरा अक्षर पाहूया, बी। हे लोक आहेत ना, आयुष्यात नवे मार्ग शोधण्यामध्ये विश्वास ठेवतात। एकाच लक्ष्यावर अडकून राहणं त्यांना भरपूर आवडत नाही। ते थोडेसे संकोच स्वभावाचे असतात आणि अतिशय भावनाशीलही असतात। हे लोक पटकन कुणाशी मिसळत नाहीत। त्यांच्या आयुष्यामध्ये काही असे गुपित असतात जे अगदी जवळच्या लोकांना माहिती नसतात। ते फारसे मित्रसुद्धा बनवत नाहीत, पण ज्यांच्याशी नातं जोडतात ना, त्यांच्याशी प्रामाणिक राहतात। प्रेमाच्या बाबतीमध्ये ते उघडपणे भावना व्यक्त करतात। कधीकधी प्रेमात फसतात सुद्धा, पण स्वतःवर नियंत्रण ठेवतात। त्यांना सुंदर गोष्टींचा खूप मोह असतो। आता तिसरा अक्षर पाहूया, सी। या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं। त्यांचं व्यक्तिमत्व आणि चेहरा खूप आकर्षक असतो। नशीब नेहमी त्यांच्या बाजूनं असतं, त्यामुळं त्यांना पुढं जाताना कुणीही थांबवू शकत नाही। ईश्वरानं त्यांना सुंदर चेहरा दिलाच आहे, पण हे स्वतःलाही छान दिसण्यासाठी प्रयत्न करतात। हे लोक आहेत ना, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतात आणि गरज पडल्यास मदतीसाठी सुद्धा पुढे येतात। प्रेमाच्या बाबतीमध्ये जेव्हा त्यांना कोणीतरी आवडतो ना, तेव्हा ते स्वतःशी म्हणजे त्या व्यक्तीशी खूप जवळचे होतात। पण जर त्यांच्या मनासारखा जोडीदार सापडला नाही, तर हे आनंदाने एकटे राहू शकतात। स्वभावाने हे खूप भावनिक असतात। आता पुढचा अक्षर पाहूया, डी। या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये अपार यश मिळतं। कधी नशिबाने साथ दिली नाही तरी त्यांना विचलित होण्याची गरज नाही, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन सगळी सुखं लिहिलेली असतात।
लोक काय म्हणतात ना याकडे लक्ष न देता हे लोक स्वतःच्या मनाचं ऐकतात। हे जे काही ठरवतात ना ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही। त्यांना सुंदर किंवा आकर्षक दिसण्यासाठी फारसं सजायला लागत नाही। ते जन्मतः स्मार्ट असतात आणि कोणालाही मदत करताना ते मागे हटत नाही। अगदी ज्यांना मदत करत आहेत ना ते त्यांच्या शत्रू आहेत किंवा मित्र आहेत हे सुद्धा ते पाहत नाही। या नावाचे लोक प्रेमाच्या बाबतीमध्ये खूप हट्टी असतात। आवडतात त्यांना मिळवण्यासाठी किंवा त्यांच्याशी नाते टिकवण्यासाठी ते काहीही करण्यामध्ये तयार असतात। नात्यांमध्ये आहे ना ते खूप विश्वासू असतात। पुढचा अक्षर आहे ते ई। हे लोक थेट बोलणारे असतात। हसत खिदळत जीवन जगणं त्यांना भरपूर आवडतं। त्यांना आपल्याला हवी असलेली गोष्ट आहे ना सहज मिळते। जो त्यांना टोमणे मारतो ना त्यांच्यापासून ते लांबच राहतात। हे लोक आहेत ना बेढब आयुष्य जगणं भरपूर पसंत करत नाही। त्यांना सगळं नीटनेटकं आणि सुव्यवस्थित हवं असतं। प्रेमाच्या बाबतीत सुद्धा ते फारसे गंभीर नसतात। म्हणून नात्यांशी नातं टिकत नाही असं बरंचदा होतं। पण सुरुवातीला ते थोडेसे दिलफेक प्रकारचे असतात। कारण त्यांचं मन आहे ना कुणावरही कधी येईल ना हे सांगता येत नाही। पण एकदा कुणाला तरी मनात स्थान दिलं ना की त्याच्यासाठी ते पूर्णपणे खरे आणि निष्ठावान होत राहतात। पुढचा अक्षर आहे यप। हे लोक आहेत ना खूप जबाबदार असतात। त्यांना एकटं राहणं आवडतं। स्वभावाने ते खूप भावूक असतात। कोणतीही गोष्ट घेण्याआधी ते विचार करतात आणि प्रत्येक गोष्टीत संतुलन ठेवतात। म्हणजे प्रेम त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। ते स्वतः खूप आकर्षक आणि सुंदर असतात आणि अशा व्यक्तींना भरपूर पसंत करतात। रोमांस त्यांच्या अंगामध्ये भरलेलं असतं। पुढचा अक्षर पाहूया ते जी। हे लोक इतरांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात। कोणतीही परिस्थिती असो ते स्वतःला तिच्यामध्ये सामावून घेतात। ते गोष्टी घोळवून मांडत नाहीत कारण त्यांचं मन आहे ना अगदी स्वच्छ असतं। ते आपल्या चुका असतात ना ते लवकर स्वीकारतात आणि पुढचे पावले काळजीपूर्वक टाकतात। प्रेमाबाबतीत सुद्धा ते प्रामाणिक असतात। समजूतदारपणा आणि संयमानं आहे ना ते वागत असतात। म्हणजे कमेंटमेंट देण्याअगोदर कुणावर खर्च करणं त्यांना चुकीचं वाटतं। पुढचा अक्षर आहे यच। या लोकांसाठी पैसा खूप महत्त्वाचा असतो। स्वभावानं ते खूप हसतमुख असतात। त्यामुळं त्यांच्या भोवतीचं वातावरण हलकं फुलकं राहतं। ते मनानं आहे ना खूप खरे असतात। थोडेसे रॉयल स्वभावाचे असतात। त्यांना मस्तीत आयुष्य जगणं आवडतं। जलद निर्णय घेणं हे त्यांचं कौशल्य आहे। मदतीसाठी त्या अर्ध्या रात्रीसुद्धा तयार असतात। प्रेम व्यक्त करणं त्यांना जमत नाही। पण एकदा प्रेमात पडले ना की मग पूर्ण जीव लावून ते प्रेम करतात। आपल्या प्रतिष्ठेबाबत सुद्धा हे लोक खूप संवेदनशील असतात। पुढचा अक्षर पाहूया आय। हे लोक आहेत ना कलाकार स्वभावाचे असतात। नकळत हे लोक आकर्षणाचे केंद्र बनतात। गरज पडल्यास ना हे लोक क्षणात आपली भूमिका बदलतात। मग ते योग्य बाजूवर आहेत की चुकीचा याचाही विचार करत नाही। त्यांच्या हाती आहे ना खूप काही लागतं पण ते गमवायलाही वेळ लागत नाही। हे लोक प्रेमाचे भुकेलेले असतात। ते अशा लोकांकडे आकर्षित होतात जे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतात। स्वभावानं जे संवेदनशील असतात ना आणि ते दिसायलाही खूप सुंदर असतात। पुढचा अक्षर आहे जे। हे लोक चंचल स्वभावाचे असतात। लोक त्यांच्यावर चिडतात कारण त्यांच्यात चांगले गुण आणि सौंदर्य यांचं अनोखं मिश्रण असतं। जे ठरवतात ते करूनच दाखवतात। वाचन लेखन यात ते थोडे मागे असतात पण जबाबदारीच्या बाबतीत आहे ना ते नेहमी पुढे असतात। त्यांचे चाहते खूप जण असतात। ज्यांना हे जोडीदार म्हणून मिळतात ना ते खूप नशीबवान असतात कारण हे लोक
आयुष्यभर कधीच साथ सोडत नाही, ते नेहमी साथ देत असतात. पुढचा अक्षर पाहूया के. या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्णता हवी असते. मग ती बेडशीट पद्धतशीर पसरायची असो किंवा ऑफिसच्या फायली असू द्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित हव्या असतात. इतरांपेक्षा वेगळं वागणं यांना आवडतं. पैसा कमवण्याच्या बाबतीत सुद्धा हे खूप पुढे असतात. स्वभावाने ते खूप रोमॅन्टिक असतात. आपल्या प्रेमाचा उघडपणे आणि आत्मविश्वासाने स्वीकार करतात. म्हणजे त्यांना स्मार्ट आणि समजूतदार जोडीदार हवा असतो. आणि जोपर्यंत तसला कोणी मिळत नाही ना, तोपर्यंत एका व्यक्तीवर स्थिर राहत नाही. पुढचा अक्षर पाहूया यल. हे लोक खूप चार्मिंग असतात. त्यांना फार काही मिळवण्याची तृष्णा नसते. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे आनंदी असतात. पैशाच्या बाबतीमध्ये अडचण येते, पण त्यावरचा मार्ग त्यांना मिळतो. लोकांशी हे प्रेमाने वागतात. ते कल्पनांमध्ये जगतात आणि आपल्या कुटुंबाला आयुष्यात महत्त्वाचे स्थान देतात. म्हणजे स्वभावाने हे खूप रोमॅन्टिक असतात. त्यांच्या काल्पनिक दुनियेचा उल्लेख आहे ना, ते आपल्या जोडीदारासमोर करायला टाळतात. म्हणजे प्रेमामध्ये हे आदर्शवादी असतात. पुढचा अक्षर पाहूया यम. हे लोक मनात खूप गोष्टी दाबून ठेवणाऱ्या स्वभावाचे असतात. असा स्वभाव कधी कधी इतरांसाठी धोकादायक सुद्धा ठरू शकतो. कडवट गोष्टीसुद्धा उघडपणे कोणी सांगितली ना, तर ती गोष्ट तेव्हाच संपते. पण मनात ठेवून चालल्यानं परिणाम वाईट होतो. अशा लोकांपासून आहे ना, थोडा अंतर ठेवणं चांगलं असतं. त्यांचा हट्टी स्वभाव कधी कधी त्यांनाच अडचणीत टाकतो. आपल्या कुटुंबावर ते खूप प्रेम करतात. खर्च करण्यापूर्वी फारसा विचार करत नाही. नेहमी सर्वोत्तम गोष्टीकडे आकर्षित होतात. म्हणजे प्रेमात ते संवेदनशील असतात आणि ज्या नात्यात पडतात ना, त्यात पूर्णपणे गुंतून जातात. त्यांना असा साथी हवा असतो जो त्यांच्यावर मनापासून प्रेम करेल. पुढचा अक्षर आहे यन. हे लोक आहेत ना, खूप खुले विचाराचे असतात. ते कधी काय करतील हे त्यांनाही माहीत नसतं. हे अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात. कामाच्या बाबतीमध्ये परिपूर्णता त्यांना हवीच असते, पण त्यांच्यात असं काहीतरी आकर्षण असतं ना, की समोरची व्यक्ती आपसूक ओढली जाते. हे लोक इतरांशी वाद घालायलाही वेळ घेत नाही. म्हणजे त्यांच्याकडे मूलभूत गोष्टींची कधीच कमी नसते. आर्थिकदृष्ट्या आहे ना, हे लोक संपन्न असतात. कधी कधी फ्लर्टिंग करतात, पण प्रेमात प्रामाणिक असतात. म्हणजे स्वभावाने रोमॅन्टिक असतात आणि नात्यांविषयी खूप संवेदनशील असतात. पुढचा अक्षर पाहूया ओ. या लोकांचा मेंदू आहे ना, खूप वेगाने काम करतो. ते बोलतात कमी आणि करतात जास्त. शक्यतो त्यामुळेच तर लवकर त्या उंचीवर पोचतात ज्यांचे ते स्वप्न पाहतात. या सगळ्यानंतरही समाजासोबत चालणं त्यांना आवडतं. ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. प्रेमाच्या बाबतीत ते प्रामाणिक असतात. जो जोडीदार असतो ना, त्याला फसवणं त्यांना कधीच आवडत नाही आणि त्यांना त्यांच्याकडूनही तसंच अपेक्षित असतं. एकदा कमिटमेंट झालं ना, की ते संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीसाठी समर्पित करतात. पुढचा अक्षर पाहूया पी. हे लोक कायम आणि काही ना काही गुंत्यामध्ये अडकलेले असतात. हे काहीतरी वेगळे इच्छित असतात आणि घडतं काहीतरी वेगळं. काम आहे ना, ते परिपूर्णतेने करतात. त्यांच्या कामात स्वच्छता आणि स्पष्टता स्पष्ट दिसते. खुले विचार असलेले हे लोक आहेत ना, त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांची काळजी घेतात आणि सर्वांना सोबत घेऊन चालू इच्छितात. कधी कधी हे आपले विचार दुसऱ्यांवर लादू शकतात, पण त्यामुळं त्यांना सुद्धा त्रास होतो. प्रेमाच्या बाबतीमध्ये पहिले ते स्वतःच्या इमेजवर प्रेम करतात. त्यांना सुंदर साथी आवडतात. कधी कधी ते आपल्या जोडीदारावरच जर राग धरतात, पण भांडणं झगडणं असलं तरी ते साथ कधी सोडत नाहीत. पुढचा अक्षर पाहूया क्यू. या लोकांना आयुष्यामध्ये आहे ना, फार काही मिळवायची इच्छा नसते, पण नशीब त्यांना सगळं काही देतं.
हे स्वभावाने प्रामाणिक आणि खरे असतात। नैसर्गिकरित्या हे खूप क्रिएटिव्ह असतात। हे त्यांच्या स्वतःच्या विश्वात हरवलेले असतात। प्रेमाच्या बाबतीत हे आपल्या जोडीदारासोबत जुळवून घेऊ शकत नाही। कधी विचारांमध्ये तर कधी कामामध्ये असमतोल सहन करावा लागतो। तसं पाहायला गेलं ना तर हे लोक सहज कोणाकडे आकर्षित होतात। पुढचा अक्षर पाहूया आर। या लोकांना फारसं सामाजिक जीवन जगायला आवडत नाही, तरीही कुटुंब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। वाचन लेखन यामध्ये त्यांना फारसा रस नसतो। गर्दीतला भाग होऊन काम करणं त्यांना आवडत नाही। यांना अशा गोष्टी करायला आवडतात ना ज्या कोणी करत नाही। हे लोक खूप वेगाने प्रगती करतात आणि धन संपत्तीची त्यांच्याकडे कधीच कमतरता नसते। त्यांच्यापेक्षा जास्त विचार करणारे आणि बुद्धिमान लोक त्यांना आकर्षित करतात। दिसायला सुंदर असलेला असा कोणी ज्याचा आपल्याला अभिमान वाटेल ना अशा लोकांकडे ते ओढले जातात। वैवाहिक जीवनामध्ये मात्र थोडंफार चढउतार होत राहतो। पुढचा अक्षर पाहूया यस। हे लोक खूप मेहनती असतात। बोलण्यामध्ये इतके पटाईत असतात ना की समोरची व्यक्ती त्यांच्या बोलण्यानं आकर्षित होऊन जाते। बुद्धीने तेजस्वी आणि विचारपूर्वक काम करणारे असतात। आपल्या गोष्टी शेअर करणं त्यांना अजिबात आवडत नाही। मनाने हे वाईट नसतात, पण त्यांची बोलण्याची शैली त्यांना लोकांसमोर वाईट ठरवते। प्रेमाच्या बाबतीमध्ये सुद्धा हे लाजाळू असतात। ते खूप विचार करतात, पण पहिली पायरी उचलणं त्यांना जमत नाही। प्रेमाच्या बाबतीत सुद्धा हे सर्वात जास्त गंभीर असतात। पुढचा अक्षर पाहूया टी। हे लोक खर्चाच्या बाबतीमध्ये एकदम खुलेस्त असतात। चार्मिंग आणि नेहमी आनंदी राहणारे असतात। त्यांना मेहनत करायला फारसं आवडत नाही, पण पैशाची कधीच कमतरता नसते। आपल्या मनातील गोष्टी लवकर कोणाशी शेअर करत नाही। प्रेमाच्या बाबतीत सुद्धा ते खूप रोमॅन्टिक असतात, पण गोष्टी गुपित ठेवण्याची सवय असते। पुढचा अक्षर आहे यू। हे लोक खूप काही करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचं काम बिघडायला वेळ लागत नाही। कोणाचं मन कसं जिंकावं ना हे त्यांच्याकडून शिकायला हवं। इतरांसाठी वेळ काढतात। हे खूपच हुशार असतात आणि मागे वळून पाहत नाही। त्यांना आपला जोडीदार गर्दीतून वेगळा दिसावा असं त्यांना वाटतं। तो समोर नसला ना तरी त्यांच्या विचारामध्ये हरवलेले असतात। ते आपल्या आनंदाआधी जोडीदाराच्या आनंदाचा विचार करतात। पुढचा अक्षर आहे व्ही। हे लोक स्वभावाने थोडे सैल असतात। जे मनाला आवडतं ना तेच ते काम करतात। मनाने स्वच्छ असतात, पण आपली गोष्ट इतरांशी शेअर करणं त्यांना आवडत नाही। मर्यादा घालून ठेवल्यास त्यांच्याकडून काही काम होत नाही। प्रेमाच्या बाबतीत सुद्धा ते आपल्या प्रेमाचा कधीच उघडपणे स्वीकार करत नाही। कधीकधी विनाकारण आणि हसत हसत बोललेल्या गोष्टीतून ते खूप खोळा अर्थ काढतात आणि कधीकधी यामुळे ते अडचणीत सुद्धा येतात। पुढचा अक्षर पाहूया डब्ल्यू। हे लोक संकुचित मनाचे असतात। एकाच पद्धतीनं आयुष्य जगताना त्यांना कंटाळा येत नाही। अहंकार त्यांच्या स्वभावामध्ये ठासून भरलेला असतो। ते जिथे असतात ना तिथे फक्त स्वतःचं ऐकतात। त्यामुळं समोरची व्यक्ती त्यांच्यापासून लांब राहू लागते। तरीही प्रत्येक बाबतीत त्यांना यश मिळतं। प्रेमाच्या बाबतीत सुद्धा ते नकार देतच पुढे जातात। त्यांना जास्त दिखावा आवडत नाही आणि आपल्या जोडीदाराला जसा आहे ना तसाच ते स्वीकारतात। पुढचा अक्षर आहे यक्स। हे लोकांचे थोडे वेगळे व्यक्तिमत्व असतं। प्रत्येक बाबतीत हे परफेक्ट असतात। नको असताना त्यांना राग येतो। त्यांना काम हळू करायला आवडत नाही। फटाफट उरकणं आवडतं। त्यांना गोष्टी लवकर कंटाळवाण्या वाटतात। हे काय करणार आहेत हे त्यांनाही माहीत नसतं। म्हणजे प्रेमाच्या बाबतीमध्ये फ्लर्ट करायला त्यांना खूप आवडतं। अनेक नात्यांना एकत्र घेऊन चालायची ताकद आहे ना ती त्यांच्यामध्ये असते। पुढचा अक्षर पाहूया वाय।
अशा लोकांकडून सल्ला घ्यावा, कारण ते योग्य मार्ग दाखवतात. खर्चाच्या बाबतीत ते फारसा विचार करत नाही. फक्त चांगलं जेवण मिळालं ना की ते नेहमी आनंदी राहतात. म्हणजे उत्तम व्यक्तिमत्वाचे बादशाह असतात. लांबूनच लोकांना ओळखतात. ते फार बोलके नसतात. त्यांचं नशीब पैसा देतं, पण तो मिळवायला वेळ लागतो. प्रेमाच्या बाबतीत सुद्धा त्यांना आपल्या जोडीदाराच्या गोष्टी लक्षात राहत नाही. तरीही त्यांच्या खऱ्या मोकळ्या स्वभावामुळं आणि रोमॅन्टिकपणामुळं त्यांची प्रत्येक चूक माफ केली जाते. पुढचं अक्षर आहे झेड. हे लोक आहेत ना, इतरांशी लवकर मिसळतात. गंभीरता त्यांच्या स्वभावामध्ये असली ना, ते काम खूप शांत पद्धतीने करतात. ते जे बोलतात ना, स्पष्ट बोलतात आणि आयुष्य एन्जॉय करणं त्यांना माहीत असतं. न मिळालेल्या गोष्टींवर रडण्यापेक्षा त्या गोष्टी सोडून पुढे जाणं त्यांना भरपूर आवडतं. दिखावा त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांचा साधेपणा पाहून त्यांना मूर्ख समजणं खूप मोठी मूर्खपणा ठरू शकते. म्हणूनच स्वभावाने ते रोमॅन्टिक असतात. तुमच्यासह कोणताही व्यक्ती त्यांच्या प्रेमामध्ये सहज ओढला जातो. ते आपल्या प्रेमासमोर कोणालाही महत्त्व देत नाही. प्रत्येक व्यक्तीचं नाव फक्त एक ओळख नसून त्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सूक्ष्म संकेत दडलेले असतात. म्हणजे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेलेले हे वर्णन आहे ना, ते संपूर्ण सत्य नसलं तरी त्यातून आपल्याला स्वतःकडे पाहण्याचा, स्वतः अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा एक दृष्टिकोन नक्कीच मिळतो. म्हणून आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरातून मिळणारी ही माहिती आहे ना, आपल्याला आत्मचिंतनाची संधी देते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही अक्षरानं तुमचं नाव सुरू होत असलं तरी तुमचं खरं सौंदर्य तुमच्या विचारांमध्ये असतं, तुमच्या आचरणामध्ये असतं, कर्मामध्ये असतं. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा तेजस्वी प्रकाश आहे ना, संपूर्ण जगभर पसरवत राहा. जय जय रघुवीर समर्थ.